संघटित गुन्हेगारीची पाळंमुळं खणून काढण्याच्या उद्देशानं कोल्हापूर पोलीस ॲक्शन मोडवर आलेत। त्यातून गुंड अजित तिवडे गँगची आज जुना राजवाडा पोलिसांनी रुईकर कॉलनी, मोरेमानेनगर, कळंबा परिसरात धिंड काढली। तसंच तिवडेच्या ताब्यातील थार गाडीही जप्त केली। त्याचबरोबर राजारामपुरी पोलिसांनीही त्यांच्या ताब्यातील ऋषिकेश उर्फ गेंड्या चौगले यालाही पोलिसी हिसका दाखवला। कळंबा इथल्या मोरेमाने नगरातील बांधकाम व्यावसायिक निलेश जाधव याचं अपहरण करून 1 कोटी रुपयांची खंडणी देण्यासाठी कुख्यात गुंड अजित तिवडे गँगनं धमकावलं होतं। या प्रकरणी गुन्हा दाखल होताच जुना राजवाडा पोलिसांनी अजित तिवडे याच्यासह त्याचे साथीदार फैयाज नगराजी, लखन माने, संजय किरणगे, लाला शेठ यांना अटक केली आहे। या सर्व गुंडांची आज पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांच्या पथकानं रुईकर कॉलनी, मोरेमानेनगर, कळंबा परिसरात धिंड काढली। तसंच तिवडेच्या ताब्यातील थार गाडीही जप्त केली। या गुन्हेगारांना मोका लावण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली आहे। त्यासाठी त्यांनी आजवर केलेल्या अनेक गुन्ह्यांची कुंडली पोलीस काढत आहेत। येत्या महिन्याभरात ही कारवाई पूर्ण होईल। त्याचबरोबर राजारामपुरी पोलिसांनीही त्यांच्या ताब्यातील ऋषिकेश उर्फ गेंड्या चौगले यालाही पोलिसी हिसका दाखवला। गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात मोकाच्या गुन्ह्यातून जामिनावर सुटलेला हा गुंड स्वतःला सईभई गँगचा म्होरक्या समजतो। राजारामपुरी पोलिसांनी त्याला नवशा मारुती मंदिर इथं सापळा लावून अटक केली। त्याचीही परिसरातून धिंड काढण्यात आली। त्याला 10 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली असून त्याच्याकडून एक टोयोटा हुंडाई कार जप्त केली आहे। त्याच्या विरोधात 16 गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल असून त्याच्या विरोधातही मोका कारवाई प्रस्तावित आहे।